तिथं कोण आहे ड्युटीला हवेला? ते जाधव कोण आहे? त्याचा काय संबंध आहे लोक त्रास द्यायचा? ते मला काय माहित नाही. मी तिथे येऊन गेट उचलून उपटून फेकून देईन ते सगळे. मग तुम्हाला जर त्रास द्यायचा असला आपल्याला काय? 13 महिने झाले मी सह्य म्हणून वागतोय. ते कोण आहे जाधव फाधव त्याला नीट सांगा. शानपणा करू नको म्हणा, जातीवाद करू नको. इथं वडी गोदरीचे आमचे प्रेमाचे संबंध आहेत. तुला काय माहिती आहे म्हणा घंट्या इथं 1.5 दिवसात कोणाला ड्युटीला आउट करून टाकील. ड्युटीच कर फक्त. एक काय मराठ्यांच्या गाडीत त्रास होता कामाने. आमचे वैयक्तिक संबंध आहेत गावकऱ्याचे. आम्ही आमचे वडीवले ना आम्ही आमचं बघू. एकमेकाचं गचुडं धरायचं का प्रेमाने, एकमेकाला तांब्या भरून पाणी द्यायचं का भाकरी घ्यायच्या. तो कोण रे म्हणा? गाड्या नाही इथूनच गाड्या आल्या पाहिजे. 10 मिनिटाच्या आत गेट निघल्या पाहिजे, नाही तर मी गेट काढीची नाही. पुढच्या परिणामाला तुमचं प्रशासन जबाबदार राहील. मी स्वतः गेट उपटून फेकून देईन ते सगळे. हे पुढून येत आहे पुढून नाही. तिथं वडी गोदरीच्या लोकांचे आमच्या चांगले समज कुठून आले? आमच्या दिल्या काढी लावून. तिथं वडी गोदरी सुद्धा माणसात माणूस ठेवला नाही. त्यांचे कोण आलं कुठून आले ते? आम्हाला काही भावना काही आहेत का नाही? माणूस काय आहे का नाही आम्हाला? आम्ही रोज म्हणतो ते धनगराला आरक्षण मिळालं पाहिजे. हे कशामुळे विरोध करतात आम्हाला? यांच्या आरक्षणाला धक्का सुद्धा लागत नाही तरी हे कोण विरोध करणार आम्हाला? कोण येऊन गेला कुठून आलं? हे याला ते छगन भुजबळचं ऐकून त्या परळेवाल्याचं ऐकून वाटोळ करायचं का इकडे जनतेचं? तू बस ना. तुला कोण नाही म्हणतं का? तू उपोषणला बस. तुला काय करायचं तर कर. रोडवरच काय उपोषणला बसायला? म्हणजे ह्या वडी गोदरीवाल्या जनतेला गोरगरिबाच्या मारामारा लावून द्यायच्यात का त्याला इथं येऊन? त्याला तिकडे पंढरपूरला जाऊन बसतात नाही का? बरं आमचं काय म्हणणं आहे का? तो बसला का नाही बसला काय? आमचा जीव चालला इथं. तू बस काय बसायचं? पण त्याच्यासाठी आमच्यावर नाही करणार का? आता एक बी गाडी मग रोखली नाही पाहिजे. एक बी एकाला आयला म्हणल्याला ऐकायला पाहिजे. एक 15 मिनिटाच्या गेट निघले खाली मी स्वतः उपटून फेकून देणार गेट. मग काय परिणाम होते ना याला तुम्ही जबाबदार आहात. मी जर करायला लागलो तर कोणाचं ऐकत नसतो. मग मी करायला लागलो ना कोणाचं ऐकत नाही, कुणाला मोज येत नाही. माझ्या सगळं उडवतो. जेवढी इज्जत करतो तेवढीच इज्जत करतो. एकदा करायला लागलो ना तर मी कोणालाच गेलीच नाही. मग ते देवेंद्र फडणवीस गेला उडत आमचं. तिथं प्रेमाने आमच्या आम्ही आमचं रस्ते लागायला लागलो. तिथं या काय मराठ्याच्या बोराला मी बोलून सुद्धा देत नाही. गोडीतून येता जाताना सगळ्या सांगतो. सगळ्या पोरायला बोलवतो की पोरावर बोलू नका. पोरावर ओढीतून येतात शांतते द्या. पोरावर हे आंदोलन होऊन जाईल. कायमची नाराज होत असते धनगराचा आपल्या. धनगराचा आपलं काही झालेलं नाही. लांबून या. त्यांना कुणाला यायला म्हणू नका. भाषण करताना घोषणा त्या गावातले देऊ नका. आपल्याला प्रेमान राहायचं एकमेकासमोर. हे बी लोक सांगतो. ते जास्तच चढायला लागले काय? मग आम्ही ऐकून घ्यायला चढायला लागले का जास्त? काय होईल? आंदोलन बंद करावं लागणार आम्हाला. त्यापर्यंत काय होईल? आंदोलन बंद करून टाकूया. पुढचे परिणाम म्हणजे तुम्ही काय कच्चे समजायला का आम्हाला? आम्ही ऐकून घेत होतो. तुम्ही आंदोलन करा ना. तुम्ही जर मागे केलं असं कुठं असतं का? आता आम्ही धनगराला एसटीतून आरक्षण मागते. आम्ही मराठ्यांनी विरोध केला. धनगराला अजिबात एसटीतून आरक्षण द्यायचं नाही. मग जमन का? आमची ही नियत नाही. सगळ्यांच्या लेकराचं चांगलं हो ही आमची नीती. तुमच्या गावातून आज 4 लोक यायला लागले मग तुम्ही आडवायला लागले. तुम्हाला कोणाच्याच गावातून जायचं नाही. तुम्हाला उद्या शहागडातून यायचं नाही. तुम्हाला देवळातून यायचं नाही. परळीवाले जाऊन एवढं नाटक करायला लागले तुम्ही. 200 गाड्या का परळीवाल्याने भरून पाठवल्या नाटक करायला लागले. हे चांगलं नाही. हे चांगलं नाही. हे अजिबात चांगलं नाही. मला तळतळू नका. महा शांततेत उपोषण चालू आहे. मपलं व्यवस्थित चालू आहे. तुमचं एखादा गाव असेल. आमचे 10-20 गाव आहेत आजूबाजूची. त्या भानगडीत पडू नका.
आणि ते बी करून आले ना त्याचं ऐकून नका करू. एक ना एक दिवस आपल्याला प्रेमाने जवळ राहायचंय. वडीचे नामचे एक ताट आहेत. एक दिवस आज किती आम्ही नाराज असले एकमेकावर किती, तरी उद्या आम्हाला एकमेकाच्या सुखादुखात होऊन जायचं. आम्ही सगळे विसरणार आहे एकमेकाचं सुख दुःख आणि धावून जाणार आहे. किती काय असलं तरी वडीचं नामचं काहीच झालेलं नाही. हे असं वैचारिक मतभेद. उद्या त्याला आम्हाला एकमेकाच्या मदतीला दोघांना धावून जायचं. एक वर्षानं आम्हाला एकमेकाच्या ताटात पुन्हा बसायचंय. मग ते पवार कंपनी असं नाही, ते खटके असतील, नाही तर ते कोण कोण असतील, आणखी तिथले सगळ्या बांधवाला आम्हाला एकमेकात आणखीन बसायचं. आंतरवाडीतल्या लोकात त्यांच्यात बसायचं. मग इथं अनेक असतील, कोण लाड असतील किंवा इथं तारक असतील, अनेक कोण असतील, तुम्ही आणखीन काय आडनाव असतील, त्या सगळ्यांना घाडगे असतील, इथले कचरे असतील, हे एकमेकात बसायचंय, उठायचं रोज. जरी आज काय असलं तरी एक कुठून तरी येणार, डांबरेवर काय बसणार. त्या वडीवाल्या बांधवांनी वळी केलंय हे राजकीय स्टंट करायले. हे भुजबळचं आणि परळवाल्याचं ऐकून आपल्यात वैर लावायला लागलंय. वडीवाल्या धनगरांना हे बी सहन व्हायना आता की खोटवाड्यापणा हे चाललाय याचा. मग कुठेतरी कोपऱ्या कापऱ्याला जागा बी द्यायना, ते कोपऱ्या कापऱ्याला हुसकून देतात. माझा इज्जत असा हो, एकदा गावकरी नाही म्हणल्यावर तडकून उठून जावा. इज्जत बी असावं काहीतरी माणसाला. मारा लावायचं मराठ्यात धनगरात म्हणून धनगरात तुम्ही येता का? मारा लावायचं म्हणून नुसत्या धनगरात मराठ्यात मारा लावायचं म्हणून यायला लागलात. त्यांनी मारा लागतात का? धनगर काय येडा आहे का? आणि मराठी काय पागल झालेले आहेत का? याला कळव नका. धनगराला कळतंय आरक्षणाला धक्का लागत नाही मराठ्यामुळे, त्यामुळे धनगर बोलतच नाही. हा, त्यांच्या आरक्षणाला धक्का लागला तर मग आम्हाला बोला तुम्ही. मग बोला तुम्हाला आम्हाला काय बोलायचं ते. धनगराच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्काच लागत नाही. उगाच हे भांडण विकत घ्यायला लागले. बरं आम्ही कोणाच्या नावाने थुकतच नाही. काय थुकासाठी ते बोलायचे? थुकतच नाही तो ह्या नावाने. काय थुकासाठी तो? कोण छगन भुजबळ, कोण परळेवाले, कोण कोणाच्या मदतीला येणार आहे? तुम्ही का वैर हो घेता? येड्यातला येडा माणूस असला तरीही त्याला कळतंय धनगराच्या आरक्षणाला मराठ्यामुळे धक्काच लागत नाही. मग उगाच तुम्ही संख्येनं मोठे थोडे म्हणून तुम्ही आमच्या अंगावर येणार का? बरं आम्ही धनगराचं आरक्षण आम्हाला द्यावे म्हणून. त्यांचा वेगळा प्रवर्ग आहे, त्यांचं वेगळं आरक्षण आहे. 3, 3.5, 40% काय असेल ते असं त्यांचं वेगळं आहे. हा, तुमच्याला जर धक्का लागला तर ठीक आहे. 27% आरक्षणातल्या 19% आरक्षणाचा आमचा प्रश्न आहे. तुमचा काय प्रश्न आहे? तुमच्या आरक्षणाला धक्का लागलेले आहे. आम्ही जर म्हणलं तर आम्हाला धनगरातल्या 3.5% किंवा 2.5% आरक्षण द्या, तर मग तुम्ही आम्हाला विरोध करा. किंवा आम्ही बोलत एसटी आरक्षणात आम्हाला आरक्षण द्या धनगरा संघ, तर मग विरोध करा. किंवा आम्ही मराठी म्हणतो धनगराला अजिबात एसटीतून आरक्षण द्यायचं नाही, मग आम्हाला विरोध करा. आम्ही तुम्हाला बोलतच नाही. कशामुळे बोलत सांगा तर तुम्ही? काय कारण आहे तुमचं? ऐकून घेतोच परिणाम त्याचा. बरं तुम्हाला विरोध करायचा करा, हरकत नाही. विरोध करायला पाहिजे ना, करा. आमचं काय म्हणणं नाही. हे गाड्या अडवणं, घोषणा देणं, नाही मायावर बोलणं, तुला काही बोललं का? आता बोल ऐकून घेतले तर पुढे ऐकून घेत नसतात. अजिबात नाही. 13 महिने ऐकून घेतले. मला पहिलं तुम्हाला आता जात सांगतो ते गेट उपटून फेकाले. आमचा रस्ता आम्हाला पुरा मोकळा पाहिजे. मी नाही तर जर का 15-20 मिनिटात ते रस्ता मोकळा झाला, मी गेट उपटून मी स्वतः फेकून देणार तिथं. मला देतो का नाही? मी एकदा शब्द टाकला ना, मी मागे सरकत नसतो. पुऱ्या इथून तिथून गेट उपटीत फेकीत थेट मुंबई पोहोचेन, परत सागर बांगल्यावर.